हाय, संडेची सुरुवात सकाळ सकाळ चिमणी बघून झाली. आता पहिल्यासारख्या चिमण्या खूप दिसत नाहीत, नाही त्यांची किलबिल ऐकायला मिळते. असो, सामान भाजीपाला आणून फक्त तसाच ठेवलेला. क्लायमेटमुळे लो फील होत होतं, कधी कधी काहीच करू वाटत नाही. पण तरीही म्हटलं खाण्यासाठी तर करावंच लागेल. मग म्हटलं संडे आहे तर आप्पे बनवावे. ते कशाचे? तर भोपळ्याचे. चला रेसिपी बघूया. भोपळ्याचे आप्पे बनवण्यासाठी भोपळा स्वच्छ कापून धुवून बारीक मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. त्यात दही, रवा, मिरची, कोथिंबीर, मीठ टाकून बारीक वाटण करायचं. थोडं घट्ट ठेवायचं. पातळ केलं तर आप्पे होणार नाहीत. त्याच पेस्टला फोडणी द्यायची. फोडणीमध्ये मोहरी, कढीपत्ता, उडदाची डाळ, चणा डाळ असं टाकून फोडणी द्यायची आणि आप्पे बनवायला घ्यायचे. आप्पे पात्र चांगलं गरम करून ठेवा, नाहीतर ते आप्पे चिकटतात आणि पूर्ण नीट होतच नाही. माझं असंच झालेलं. मी म्हटलं माझी रेसिपी फसली वाटतं. नंतर जेव्हा ते पात्र गरम झालं तेव्हा मस्त माझे आप्पे तयार झाले आणि भोपळ्याचे आप्पे आणि शेंगदाण्याची चटणी असा माझा संडे ब्रेकफास्ट तयार झाला. त्यानंतर मी गेले मम्मीकडे. ते का? तर माझ्या भावाने न्यू एअर फ्रायर घेतला होता. तो मला बघायचा होता. मग तो बघितला आणि त्याच खुशीमध्ये त्याला आम्ही पार्टी मागितली. मग संडे स्पेशल रात्री फालुदा पार्टी झाली. असा होता माझा दिवस. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.